नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. कैलासवासी नितीन जांभळे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी कैलासवासी नितीन जांभळे यांच्या जयंतीनिमित्त नितीन उत्सव वर्ष 2 उत्साहात साजरा करण्यात येणार. सुहास जांभळे नितीनदादांनी आयुष्यभर समाजहिताचे कार्य करत सामाजिक बांधिलकी जपली आणि राजकारणातही आपला ठसा उमटवला. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या स्मरणात जिवंत आहेत. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच अनाथाश्रमाला भेट अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. रक्तदान हेच जीवनदान या भावनेतून रक्तदान करून या कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन नितीन उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांचे धाकटे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा प्रियदर्शिनी बेडगे, श्री दशरथ माने, श्री शिवाजी शिंदे, श्री रमेश कांबळे, श्री गोडसे मामा, श्री राजू खोत, श्री मिथुन नंदुरकर, नासिर भाई, विजय लोंढे, महेश घाटगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. कैलासवासी नितीन अशोकराव जांभळे यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व नितीन जांभळे फाउंडेशन यांच्या वतीने तसेच सेवा सदन, निरामय हॉस्पिटल व लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे. हे कार्यक्रम शुक्रवारी दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेला आहे. तसेच यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरामध्ये 18 प्रकारच्या विविध रक्तांच्या तपासण्या या मोफत करून दिल्या जातील व इतरही आजारांच्या वर जर काही उपचार करावे असतील तर ते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याअंतर्गत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हे मोफत करून दिले जातील. तरी सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं मी नितीन जांभळे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी विनंती करतो.